आगामी निवडणुकीत शिवसेना भाजप महायुतीला प्राधान्य, परंतु ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे. संजय गायकवाड. कार्यकर्त्याला विजयी करण्यासाठी जीवाचे रान करेल, आमदार गायकवाड. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती आखण्यासाठी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख तथा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात बुलढाण्यातील ओंकार लॉन येथे नुकतीच नियोजन बैठक पार पडली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या शिवसेनेच्या विजयासाठी निर्णायक आहेत. प्रत्येक बूथ, प्रत्येक गावात कार्यकर्त्यांनी सातत्याने जनतेशी संपर्क ठेवत शिवसेनेची विचारधारा पोहोचवावी. दसरा मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशा विविध सूचना यावेळी करण्यात आल्या. सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कार्यकर्त्याला विजयी करण्यासाठी जीवाचं रान करेल अशी आश्वासने यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी दिले. तर शिवसेना पक्षाने भाजपसोबतच्या युतीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजप शिवसेना युती आम्हाला मान्य आहे, मात्र ती प्रामाणिकपणे आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानासह झाली पाहिजे अशी ठाम भूमिका आजच्या बैठकीमध्ये आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केली. युतीबाबत पुढे सांगताना ते म्हणाले की जे धोरण चिखली, खामगाव आणि मलकापूरला ठरेल तेच धोरण बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे ठरले पाहिजे. या बैठकीसाठी जिल्हाभरातील शिवसेनेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला प्राधान्य देणार. आम्हाला भाजप शिवसेना युती पाहिजे, ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे. कारण आमदारकीला विधान आम्ही युती करतो, आम्ही लोकसभेला युती करतो आणि ज्याला छोट्या कार्यकर्त्यांची गरज येते आपण कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडतो. त्यांनी काय पैसे खर्च करून मातीत जायचं? आता काय जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका सोप्या राहिल्यात? 1-1, 2-2 कोटी, 3-3 कोटी, काही ठिकाणी तर 100-100 बोकडे एका जणाकडून. इतके महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो. आणि म्हणून प्रामाणिकपणे आमची पण इच्छा आहे की जे धोरण चिखलीचं ठरल, जे मलकापूरचं ठरल, जे खामगावचं ठरल, तेच धोरण जर बुलढाण्यात ठरत असेल तर आम्ही युतीला तयार आहोत.